Once more. पार्वती पते हर हर भद्रेश्वर महाराज की जय। नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे डोंबिवली पूर्व येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराजांची आज भव्य अशी भंडारा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या भंडारानिमित्त आपण पाहू शकता हे सर्व भद्रानगर सोसायटीमधले सर्व कार्यकर्ते असतील, सभासद असतील, या साधारण जनता असेल, हे सर्व आपल्या तनमन धनाने कार्यकर्ते आणि आज ह्या भंडाऱ्याला भव्य दिव्य असा शोभा आलेली आणि त्याच निमित्तानं ह्या सोसायटीचे भद्राकालीन सोसायटीचे आपल्या सोबत अध्यक्ष आहेत, तर जाणून घेऊया त्यांचं ह्या भंडाऱ्या संदर्भात काय म्हणणं आहे। दरवर्षी आम्ही जवळजवळ 2014 पासून हा उत्सव करतो आहे आणि असाच प्रतिसाद लोकांचा असतो। जवळजवळ 3 ते 4 हजार लोक आमच्याकडे महाप्रसादाचा लाभ घेतात। ह्या वर्षी पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे, अजून पण गर्दी आहे, तुम्ही बघितलंच असेल। आणि सगळे जे आमचे कार्यकर्ते आहेत सगळे ते उत्साहाने काम करत असतात। सर्वप्रथम महाशिवरात्रीनिमित्त आमच्या भद्रानगर सोसायटीमध्ये आणि भद्रेश्वर महादेव मंडळातर्फे मंदिरातर्फे आलेल्या सर्व भाविकांचे आमच्या सोसायटीच्या तर्फे हार्दिक स्वागत। मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या या मंदिराची स्थापना सन 2014 या वर्षी झालेली होती। हे जे मंदिर आपल्यासमोर जे उभे आहे, ही जी वास्तू आहे की हे जे मंदिर आहे उभी राहण्यापाठीमागची जी संकल्पना आहे किंवा जो इतिहास आहे तो फार मोठा आहे। अविरत संघर्षाने आणि आमच्या सर्व सोसायटी मेंबरच्या कष्टाने आणि त्यांच्या सहकार्याने हे मंदिर आमच्या पूर्ण परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे। हे मंदिर येथे उभं राहण्यापूर्वी किंवा याची स्थापना होण्यापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये सर्व रहिवाशांचे अनेक समस्या होत्या, पण म्हणतात ना की हे देवाचं काम आहे, देवच करून घेतो। आणि या महादेवाच्या कृपेने आमच्या सोसायटीमध्ये ज्या काही समस्या होत्या, पाण्याच्या समस्या होत्या, आमच्या जमिनीच्या समस्या होत्या किंवा इतर जे काही आमची कामं अडकली होती ती सर्व ही कामं महादेवाने पूर्ण करून घेतलेली आहेत। त्याचप्रमाणे या सोसायटीमध्ये 2014 पासून आता हे आमचं 11वं वर्ष आहे। या 11व्या वर्षापर्यंत आम्ही प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आम्ही शिवभंडारा हा आम्ही साजरा करतो। नुसते भंडाऱ्यापुरतं सीमित नाही की ह्या बद्वेश्वर महाराज मंदिराच्या माध्यमातून काही सामाजिक सेवा वगैरे काय करण्यात येतं अजून? नक्कीच भद्रेश्वर महादेव मंदिरातर्फे मंडळातर्फे अनेक गरजू व्यक्ती आमच्याकडे येतात, अनेक साधुसंत आमच्याकडे येतात। कालचाच आपण जर एक घटना जर पाहिली तर आमच्याकडे बरेच साधू आले होते। त्या साधूंना दक्षिणा देणं, वस्त्रदान करणं किंवा जी काही गरजू मंडळी आहे, जे रुग्ण आहेत, तर आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांनासुद्धा आर्थिक सहकार्य आणि एक शारीरिक सहकार्य देण्याचं आम्ही काम करतो आमच्या सोसायटीतर्फे। मला आपल्याला सांगण्यास आनंद वाटतो आहे आणि अभिमानसुद्धा वाटतो आहे की ही जी भव्य दिव्य अशी वास्तू आणि जे मंदिर आपल्यासमोर उभे आहे, हे मंदिर उभं राहण्याच्या पाठीमागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना विसरून चालणार नाही, ते म्हणजे आमचे आदरणीय आमदार राजूदादा पाटील। आणि त्याचप्रमाणे आमच्या या विभागाचे सर्व आमचे आधारस्तंभ आदरणीय संदीपदादा मादी यांच्या सहकार्याने हे मंदिर इकडे उभे राहिलेले आहे। त्यानिमित्ताने मी आमच्या सर्व सोसायटीच्या तर्फे पुन्हा एकदा आमच्या संदीपदादा मादींचे आणि माजी आमदार आमचे राजूदादा पाटील यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हा जो सोहळा आहे, हा जो चालू आहे तो असाच कायम चालू राहावा आणि आज जे 3 ते 4 हजार पब्लिकनी ज्या भंडाऱ्याचा लाभ घेतला त्याच्या पुढच्या वर्षी 7 ते 8 हजार लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करून, जे आमचे कार्यकर्ते आहेत जे त्यांनी आम्हाला आजपर्यंत सहकार्य करत आहेत, त्याच्यामध्ये लेडीज पण आहेत, जेंट्स पण आहेत, लहान मुलं पण आहेत, ते प्रत्येकाने हिरिरीने येतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाग घेतात आणि सहकार्य करतात। हे सहकार्य कायमपर्यंत चालू राहावं आणि उत्साहाने करावं हेच विनंती। भद्रेश्वर महाराज की लहान थोरांनी असंच सहकार्य करावं प्रत्येक वर्षी आणि करतात, ते सगळेजण एकत्र येतात।
सगळ्या लेडीज कुठलाही प्रोग्राम असला तरी येतात. गणपतीला म्हणा, वर्धापन दिन असतो आमचा 22 तारखेला. ही जी आत्ताची जी नवीन पिढी आहे जी देवाधर्माकडे कमी पण मोबाईलकडे जास्त आहे, तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शक वरिष्ठ म्हणून तुम्ही सांगाल? त्यांनी मोबाईलचा वापर जरा कमी करावा. देवाच्या याच्यात पाय पडायला वगैरे पण येत नाही. माझा पण नातू आहे, हां, तर ते मोबाईलवरच असतो. हां, देवळात वगैरे यायचं आपण सांगायला लागतं, अरे देवळात जा पाया पडायला, परीक्षा आहे, पाया पडायला जा देवळात, असं सांगावं लागतं त्यांना. तर मुलांनी पण देवळाकडे यायला पाहिजे रोज. आपल्या इथं चांगलं मंदिर आहे, तर सगळ्यांनी सोसायटीच्या लोकांनी निदान पाया पाडायला तरी यावं रोज, असं माझं म्हणणं आहे. सगळ्यात पहिले नमस्कार. आणि इथे आलेल्या आमच्याकडे भद्रानगर सोसायटीमधले सर्व कार्यकारी आमच्या ज्या महिला वर्ग आहेत, तेवढेच आमच्याकडे जे लहान पोरे ते सगळे उत्साहाने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व उत्साहाने सर्व कार्य करतात. तसेच आमच्याकडे सामाजिक बांधिलकीचं पण कार्य केलं जातं. तसेच लहान पोरांना जे गरजू आहेत त्यांनासुद्धा इथे आम्ही जे काही गोष्टी असतात ते मंडळातर्फे आम्ही पुरवल्या जातात. आतापर्यंत मी म्हणजे आम्ही ज्यावेळेस न्यूज घेत होतो तर महिला मंडळाचा जास्तीत जास्त सहभाग होता. या सर्व महिला मंडळांच्या बद्दल काय सांगाल? आमच्या महिला मंडळ सगळ्या खूप सशक्त आहेत, त्यामुळे कधी तुम्ही काही बोलवा, कधी त्या सगळ्या एव्हर रेडी असतात कुठच्याही कार्याला. जशी पुरुष मंडळी आहेत तसेच आमच्याकडे महिला मंडळ पण खूप सशक्त आहेत. त्यामुळे कुठच्याही कार्यक्रमासाठी ते कधीही तुम्ही त्यांना हाक मारली सोसायटीमध्ये तर सगळे आवर्जून सगळे एकत्र खाली येतात. आणि हे पण कार्यक्रम आहे आणि अजून सोसायटीच्या सगळ्या कार्यक्रमाला सगळे आवर्जून खाली येत असतात. याच्यामध्ये असं माहीत पडलं की सर्व जाती धर्मीय हो आमच्याकडे सगळ्या जाती धर्माचे सगळेजण आहेत. पण असं नाही की फक्त ह्याच्यासाठीच. आमच्याकडे खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या हिंदू पण नाही आहेत, पण तरी पण त्या आमच्याकडे आमच्यासारख्याच उत्साहाने सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या ज्या 3-4 मैत्रिणी आहेत त्या सगळ्या आवर्जून इथे असतात आणि तेवढ्याच उत्साहाने आमच्यासोबत कार्य करतात. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम कसा होईल? पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा अजून खूप छान भव्य दिव्य होईल आणि अजून खूप छान होईल. आणि तुम्ही पण पुन्हा या आणि पुन्हा आमचं पुन्हा बघून घ्या, किती छान करू आम्ही. आशा आहे की अजून याच्यापेक्षा खूप सुंदर करू आम्ही. नमस्कार सबको, और हम आपका भी स्वागत करते हैं यहाँ पर आए इनके बुलावे पे. हमारा सोसाइटी ये प्रोग्राम या महाशिवरात्रि प्रोग्राम के लिए खाली सब इकट्ठा नहीं होते. हर कोई छोटा से बड़ा प्रोग्राम होता है, भले ही 26 जनवरी हो, 15 अगस्त हो, या किसी को कुछ गणेश उत्सव हो. छोटे बच्चे से लेके यूथ, ओल्ड, एवरीबडी, सीनियर सिटीजन्स, यंगस्टर्स, हर कोई यहाँ पे शामिल होता है. और यहाँ पे कोई जाति भेद नहीं है. ये पूरा एग्जाम्पल है मेरा, बिकॉज आई एम अ क्रिश्चियन. अब मेरे चर्च में जाना वो सब कुछ होता है, मेरा धर्म पहला धर्म है, बट मैं ये भी धर्म निभाती हूँ. इसी में कोई जाति भेद नहीं है और हम यही सोचते हैं कि हम सब एक भाई बहन जैसे रहते हैं. भले ही हमारे में डिफरेंसेस होगा वो अलग बात है, बट जब कोई प्रोग्राम होता है ऐसे जैसे कि शिवरात्रि हो, महात्सव हो, दिवाली हो, हर कोई नीचे आता है हर चीज़ भूल कर, और वो एक हमारा प्लस पॉइंट है और हमारा यूनिटी है. आणि गेल्या 11 वर्षामध्ये अनेक ह्या सोसायटीतर्फे सामाजिक कामं करण्यात आलेले आहेत आणि एकोप्याने म्हणजे सर्व धर्म जातीय अशी या कार्यक्रमामध्ये सहभाग होतात. आणि कॅमेरामॅन राजूसह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, डोंबिवली पूर्व.